दरवर्षी आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी उत्साहाने साजरी करतोय, बरोबर? दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण शाळेचं ध्वजारोहण जे आहे हे आपण काय करतोय, जे आपल्या गावातील जो कोणी सैनिक असेल, जो सीमेवर आपली सेवा बजावत असतो, त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण नेहमी करतोय. पण एक दिवस असा झाला की मला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, सर त्यांच्या हस्तेच का करतो आपण, म्हणजे त्याचं काय काम असते? एक सोपे प्रश्न होते, 2-3 त्याच्या मनात पडलेले. पण मला वाटलं की कदाचित एक वेळेस त्यांच्याशी जर विद्यार्थ्यांचा संवाद झाला तर ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या फायद्याचंच होईल, कारण त्यांनाही कळलं पाहिजे की हे देश रक्षणासाठी नेमकं करतात काय. परत एक छोटीशी गोष्ट होती त्यांना विचारलेली, तर मुलांनी सर एवढी मोठी यादी माझ्याकडे आणून दिली आहे प्रश्नांची, म्हणजे ही एवढी मोठी वजनाची बंदूक कशी सांभाळत असतील, त्यांची निवडच कशी होते, म्हणजे भरपूर काही प्रश्न. त्याला थोडी बहुत पाठपुरावा जरा आमचा पण असतो, पण त्यांच्या मनाला पडलेली काही प्रश्न जे यादीमध्ये मी जरी बघितले तरी ते देखील माझ्या कधी मनात सुद्धा वाटले नव्हते की प्रश्न विद्यार्थ्यांनी काढलेले आहे. तर एक बघायचं झालं तर एक मुक्त संवाद सैनिकांशी आपल्या विद्यार्थ्यांचा, आणि आपल्या गावातूनच देशसेवेसाठी गेलेली भरपूर सैनिक आहेत जे आज आजी माझी संघटना या नावाखाली आज देखील काम करतात ते. तर या कार्यक्रमाप्रसंगी सर्वात पहिलं मी श्री मासाळ साहेबांना आपलं मनोगत व्यक्त करायला सांगेन. त्यांनी 1-2 शब्द आपल्याबद्दल थोडं बहुत सांगावं मुलांना. गुरु, शिक्षक आणि माझे प्रिय विद्यार्थी, आज आम्हाला सैनिकांना आदरपूर्वक बोलवून आमचा सत्कार केला, त्याच्याबद्दल मी सगळ्या गुरुजी, मॅडम, शिक्षक व विद्यार्थ्यांचं शुक्रगुजार करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ज्यावेळेस सैनिक आहेत, कोण 15 वर्ष केले, कोण 16 वर्ष केले, कोण 18 वर्ष केले, त्याचे अनुभव फार मोठे आहेत. आणि ही शाळा, या शाळेमधून मी स्वतः शाळा शिकून त्या शाळेतून पुढे गेलेलो आहे. आणि विद्यार्थ्यांना एक माझं निवेदन आहे की प्रत्येक विद्यार्थी कोणाकडून तर चांगलं प्रोत्साहन घ्यावं आणि गुरुजीकडून ज्ञान घ्यावं. ज्ञान लई मोठी गोष्ट असते. आम्ही इथून जेव्हा गेलतो तेवढ्याला फार बारीक ज्ञान होतं. आता माझ्याजवळ एवढं ज्ञान आहे, तुम्ही रात्रंदिवस जर विचारला तर मी सांगू शकतो. एक गुरु म्हणजे असं ही जी प्रवृत्ती आहे ना, आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापक आणि गावातील मेन माणसाने पुढं होऊन करायला पाहिजे. तशी विचारधारणा आता थोडी यायला लागलेली आहे आणि ते येणं बहुत जरुरीचं आहे. कारण का NCCचं महत्त्व भरपूर साऱ्या लोकांना माहीत नाही. आता तुम्ही 10वी पास झाला समजा, 10वीच्या पुढं तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवायची परिस्थिती नाही किंवा तुम्हाला काही अडचणीनं 10वीतनं शाळा सोडायची प्रसंग येतो सोडायचा, तर त्यासाठी तुम्ही कुठं बघणार? पोलीसमध्ये जाणार, होमगार्डमध्ये जाणार, आर्मीमध्ये प्रयत्न करणार. त्यासाठी तुम्हाला आता तुम्ही गरीब परिस्थितीत उचलून 10वी सोडलाय म्हणल्यानंतर तुम्हाला टक्केवारी पण त्याचप्रमाणे असणार, 45-50च्या खाली आहे ना. 50-45% आज कोण विचारते का? मग किती टक्के पाहिजे? कमीत कमी तुमच्या जीवावर तुम्ही सर्व्हिस लागणार म्हणलं तर किती टक्के पाहिजे? 90च्या वरती पाहिजे. मग तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये बसणार, त्या मुलांच्या स्टेजला जाणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला हा पॉईंट महत्त्वाचा आहे. कुठला? NCCचा. तुम्ही जर, आणि असं कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक वेळी आमचे कार्यक्रम आम्हाला तुम्ही जोपर्यंत विचारता आम्ही सर्व काय करून आलो, आम्हाला बाहेर देशामध्ये फिरून आलो आहे, कुठल्या देशात काय होतं काय नाही होतं. इथं तुम्ही जिरगावमध्ये आहे, जिरगावमधनं डपापूरमध्ये गेला तर तिथल्या लोकांचं वातावरण वेगळं असणार आहे, सांगलीला गेला की तिथल्या लोकांचं वातावरण वेगळं असणार आहे. याचा सर्व अनुभव त्यावेळी येतो ज्यावेळी तुम्ही बाहेर फिरत जाल. आणि ही गोष्ट आहे ना, आता तुम्हाला मी NCCचं सांगतो. आता एवढं सांगण्यामध्ये लय वेळ वाया जाणार. मी तुम्हाला मोठं सांगतो की NCCचा फायदा. मी ज्यावेळी इथं खतीब सर आमच्या गावामध्ये होते, हायस्कूल शाळेसाठी मी सांगितलं होतं की आमच्या युनिटमधले यशम साहेब सांगलीला 16 महाराष्ट्र बटालियन NCC सांगलीला आहे.
आपल्या सांगलीमध्ये आहे. सांगलीमध्ये आमच्या युनिटमधले साहेब होते यशम साहेब. त्या साहेबांना मी सांगितलेलं होतं की सर मी रिटायर झाल्यानंतर आमच्या गावामध्ये NCCची वॅकन्सी पाहिजे. वॅकन्सी म्हणजे असं नाही की आम्ही तिथे जाऊन विचारलो आणि ते राठोड सर आहेत, सोनोनी मॅडम आहेत, मुलीमध्ये पण आहे का नाही, तसं प्राध्यापिका किंवा शिक्षक बनण्याची तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. तुमच्यामध्ये जोपर्यंत इच्छा ती निर्माण होत नाही आणि जे आपण बनणार आहे, जे मी काम करणार आहे त्या कामाला तुम्ही मनातून विचार करून त्याचं एक ठाम बांधल्याशिवाय तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्यानं असं विचार केला पाहिजे की बाबा मी पुढे शाळा शिकून काय करणार आहे का नाही, मी पोलीस बनणार. मला पण असंच वाटत होतं की असं बाहेर कुठला पोलीस आला किंवा वर्दीवरती मिलिटरीमॅन आला की ती मला वाटायची की वर्दी छान वाटायची मला. मग मी त्यावेळी विचार केला की बाबा मला पोलीसमध्ये किंवा आर्मीमध्ये जायचं आहे. त्यावेळी मी माझ्या मनात विचार केला की मला हे करायचं आहे. असं तुम्ही पण Thank you.